नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 6. जीवनात तत्त्वज्ञानाचं स्थान किंवा गीतेतील तत्त्वज्ञान या विषयावर आज आपण विचार करूयात. या जगात फारच थोडे महात्मे जन्मतः मानसिक शांती आणि समाधान घेऊन आलेले असतात. अशानं तत्त्वज्ञानाचा वेगळा अभ्यास करण्याची काहीच गरज नसते. याच्या विरुद्ध टोकाच्या काही जणांना भल्या बुऱ्या मार्गानं पैसा, सत्ता किंवा दोन्ही मिळवून निरंतर चैन करीत राहणं हेच जीवनाचं ध्येय वाटतं. अशी मानसिकता जोवर आहे तोवर त्यांना कुठलंही तत्त्वज्ञान आवश्यक वाटत नाही. पण आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या गरजा भागण्या एवढा पैसा मिळवून आणि जीवनातील साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा यांच्यासारखे आनंद अनुभवल्यानंतरही एक तऱ्हेची अतृप्ती किंवा पोकळी जाणवते. श्री स्वामी तेजोमयानंदजींनी मार्मिक शब्दात या अवस्थेचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात, "An intelligent man living in the world must surely realize that there is something more to life than acquiring things and enjoying them, forming relations and breaking them. This cannot be the ultimate aim of human life." कुठल्याही बुद्धिमान माणसाला खात्रीनं हे जाणवल्याशिवाय राहणार नाही की भोग्य वस्तू मिळवणं आणि त्यांचा उपभोग घेणं, नाती गोती निर्माण करणं आणि मोडणं या पलीकडं जीवनात नक्कीच काहीतरी अधिक असलं पाहिजे. केवळ याच गोष्टी मानवी जीवनाचा अंतिम उद्देश असू शकत नाहीत. निसर्गात माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याला आपल्या जीवनाची दिशा ठरवण्याचं स्वातंत्र्य आहे. तो अधिकाधिक चांगला माणूस होऊ शकतो, आहे त्याच पातळीवर राहू शकतो अथवा अधःपाताच्या घसरगुंडीला जाऊ शकतो. ज्याला माणसापासून राक्षस न बनता देवमाणूस होण्यासाठी वाटचाल करायची असते त्याला आपल्या मर्यादित जीवनक्रमापलीकडे असे प्रश्न पडू लागतात. मी म्हणजे नक्की कोण? शरीर, मन, बुद्धी का या पलीकडं आणखी काही? माझ्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय? हे जग कुणी निर्माण केलं आणि व्यवस्थित चालू ठेवलं? माझा जगाचा आणि त्या निर्मात्याचा परस्पर संबंध काय? कुठल्याही भौतिकशास्त्रात या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. त्यासाठी तत्त्वज्ञानातच शिरावं लागतं. गीतेत अशा प्रश्नांची उत्तरं सापडतातच, परंतु केवळ अध्यात्मपर नाही. दैवी साक्षात्काराची ज्याला तीव्र तळमळ लागली आहे अशा मनुष्याणां सहस्रेषु म्हणजे हजारामधील एक माणसाला गीता त्यासाठी मार्गदर्शन अवश्य करतेच. पण त्याचबरोबर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनासुद्धा संसारातच राहून दैनंदिन व्यवहार उत्तम प्रकारे पार पाडत मानसिक उन्नती कशी करून घेता येते याचीही वाट दाखवते. समतोल म्हणजे बॅलन्स्ड आणि संयमयुक्त म्हणजे सेल्फ रेग्युलेटेड अशा गीतेतील जीवनशैलीचा अंगीकार करून आपण सुखी आणि तणावमुक्त जीवनाचा आनंद घेऊ शकतो. कर्ममार्ग, भक्तिमार्ग किंवा संसाराचा त्याग करून ज्ञानमार्गानं ईश्वराच्या जवळ पोचण्याच्या दिशा दाखवणारा गीता हा एक अपूर्व ग्रंथ आहे. केवळ 700 श्लोकांमध्ये या तीनही मार्गांचं विवेचन अशा खुबीनं केलं आहे की या मार्गावर पावलं टाकणाऱ्या प्रत्येकाला गीता आपल्या मार्गाचं प्रतिपादन करण्यासाठीच रचली गेली आहे असं वाटू शकतं. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा तर गीतेच्या अभ्यासानं माझ्या स्वभावात
वागणुकीत आणि जीवनाकडं पाहण्याच्या दृष्टीत हळूहळू चांगला बदल होतो आहे असे मला जाणवते आहे. संताप, चिडचिड, अहंकार, असूया, हावरटपणा इत्यादी विकारांवर मी बऱ्यापैकी नियंत्रण ठेवू शकतो. अपयश किंवा अपमान यांच्यामुळं होणारे दुःख क्रमाक्रमाने कमी होत आहे असे मला वाटत आहे. मनातील अतृप्ती, अशांती, क्षोभ या गोष्टी आधीसारख्या छळत नाहीत. ज्या तत्त्वज्ञानानं मला हा फायदा झाला ते मला जमेल तेवढं इतर लोकांपर्यंत पोचवावं या उद्देशानं मी हा खटाटोप आरंभलेला आहे. क्रमशः लेखन डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचन डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्ती.